मुंबई आणि उपनगरात कोसळणाऱ्या पावसामुळे कोकण रेल्वेला फटका बसला असून कोकणात येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। मुंबई मडगाव अपडाऊन जनशताब्दी एक्सप्रेस दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। मुंबई ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही देखील रद्द करण्यात आली आहे। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसणार आहे। मुंबईतून गणेश चतुर्थी निमित्त येणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबई आणि कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे ट्रेन रद्द झाल्यात। तुम्ही कोणत्या ट्रेनला जात होतात आणि काय त्रास झालाय काय सांगा? मी मडगाव CST आणि कुडाळला बोर्ड करणार होतो जनशताब्दी 12052, पण ती रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे आता मी माझ्या गावातून ST करून इकडे आलो। गावात नेटवर्क पण मिळत नाही आहे, वीज पण नाही आहे 2 दिवस, तर त्याच्यामुळे आम्हाला माहितीच नव्हतं की ट्रेन गेली आहे ती। पण मी एकटाच आहे त्याच्यामुळे असं काही प्रॉब्लेम नाही, ते आलो तर तुतारी अवेलेबल आहे। कोकण रेल्वे प्रशासनानं जनशताब्दी असेल मुंबईला जाणारी आणि येणारी हा ट्रेन रद्द केल्यात, काय समस्या भेडसावतात तुम्हाला? समस्या म्हणजे त्यांनी ताबडतोब काहीतरी त्याच्यावर ॲक्शन घेऊन गैरसोय झाली आहे यांची पॅसेंजरची, ती केली पाहिजे ना सोय। कारण आम्हाला इमर्जन्सी मुंबईत जायचं आहे, उद्या सकाळी कामावर पोचायचं आहे। मग आम्ही काय करायचं आता या वेळेला? आणि आम्ही आलोय ते लांब ना आलोय, जवळजवळ 50 किलोमीटरवरनं आलोय आम्ही। आम्हाला मेसेज आलेला नाही, आम्ही इमर्जन्सी काल आलो, इथे पाऊस होता तरी पण आमच्याकडे माझा भाऊ गेला, त्याच्या धाव्याला आलो होतो आम्ही, आणि आता आम्हाला अर्जंट मुंबईत परत जायचं आहे, उद्या आम्हाला पुणे गाठायचं आहे। आम्हाला कोकण रेल्वेने मेसेज वगैरे काही पाठवलेलं नाही आहे, तर आता त्यांनी सोय केली पाहिजे। आम्ही काय करायचं? हे असं ढिसळ कारभार कसं काय? आणि उद्या आणि ठीक आहे, पाऊस आहे, सगळं मान्य आहे, पण त्यांनी काहीतरी सोय केली पाहिजे ना, मेसेज एक टाकला पाहिजे। आम्ही जवळजवळ खेडेगावात ना आलोय, अणसूर पालवरून।